الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأنا اخترتك فاستمع لما يوحى إنني أنا الله لا إله إلا أنا فاعبدني وأقم الصلاة لذكري إن الساعة آتية أكاد أخفيها لتجزى كل نفس بما تسعى فلا يصدنك عنها من لا يؤمن بها واتبع هواه فتردى الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد कल जो कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या भितर हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे किता मिस्र वापस येते होते तिंगा का तकलीफ तंका पेश आयली जेव्हा अल्लाह ताला किशी तंका खिताब केलो त्यांचे सरी जपलो तिंका उल्लेख केलो आणि का हुकूम दिलो तेजो तस्करा करून गेलो होतो आता जे कोणती आयत तिलावत करून गेली जे भितर अल्लाह ताला तुमच्याकडे का सांगलो त्यांना नबी मुंतखब करूसो जे कोणतो पहिलो पैगाम दिलो ते हिंगा सांगला फरमवता अल्लाह ताला व अना अख्तरतुका फस्तमिअ लिमा युहा मी तुका मुंतखब केलो जे कोणती चीजो वही करून होते असे ते का गौर करून ऐका इन्ननी अना अल्लाह ला इलाहा इल्ला अना फअबुदनी मेकस अल्लाह मुझे अलावा कुंतो माबूद ना मुझी तुम्हें इबादत करा व अकीमिस सलात लिज़िक्री मुझे 8वां सबब नमाज कायम करा इन्न साअत आतियतुन अकादु उख्फीहा क़ियामत ऊँची अशे मैं देखा निको चाहता लितुज्ज़ा कुल्लु नफ्सिम बिमा तस्आ ताकि हर इंसाना तेजी अमाल सो बदला देनो सो फला यसुद्दन्नक अन्हा मन ला युमिनु बिहा वत्तबअ हवाहु फतरदा क़ियामतेन तुमका तो मानुस दूर करू पाऊ न जे कोण तेजे ऊपर ईमान धरवे ना आणि आपल्या ख्वाहिशा पट्टर धावते रहता अगर इसी करते तरी तुम्ही को हलाक जातले और जगन तो पहिलो खिताब अल्लाह ताला हजरत मूसा अलैहिस्सलाम दिलो एक आवाज़ आई मूसा अलैहिस्सलाम खिताब के या मूसा इन्नी अना रब्बुका फखलान अलैक ऐ मूसा मेकस तुमसो परवरदिगार तुम्ही हानू काढायंगा इन्नका बिलवादिल मुक़द्दस तुआ तुम्ही हिंगा एक मुक़द्दस वादी भितर वाटत तुआ ती वादीचे नाव होते तेजे मग अल्लाह ताला सांगलो होता किसी पले एक नबी केलो पण नका सांगलो व अना अख्तरतुका बल इख्तार बल्लन चॉईस करूचे मुंतखब करूचे नुकडूचे मी तुमका नुकडलो आपले सबब मी तुमका चॉईस केलो खास केलो यानी नबी मी तुमका केलो तेजे उनको पडले की नबी को नौका दालन आपले हेजन जाऊचे ना खुद माणूस काही नबी जाऊ सके ना जे की तसर अल्लाह तंका नुकडे ना नबी करूच्या सबब अल्लाह नुकडूचे नबी को आपले मनीन आपले इख्तियारेन नबी जाऊ सके ना तसं अल्लाह सांगलो व अना अख्तरतुका मी तुमका नुकडलो आपले सबब खास केलो नबी केलो फस्तमिअ लिमा युहा जे कोणती चीजं तुमच्यावर वही करून होते असे तुम्ही जरा ऐका आणि मी काय सांगते वाटे नो एका वही बोलतात एका तुम्ही बरोबर ऐका एका तुमका हो पैगाम उम्मते पावत करू कस असं नबियां को सांगून गेले की जे कोणतो पैगाम तुमका सांगून होते असे तुम्ही गौर करून ऐका ते का अगर जल्ला उलटे ऐकतले तरी पैगाम उलटो पावतलो तसं जे कोण इल्म हासिल करतात त्यांना को सांगून होता की तुम्ही पढ़ा तरी बराबर सही मेहनत करून पढ़ा सही पढ़तले सही अमल करतले अवामा को सही पैगाम पावत करतले सही आम्ही पढ़ूचे ना आमचो अमल को सही जाऊचे ना अवामा को सही पैगाम पहुँचे ना तसं भले फस्तमिअ लिमा युहा जे कोणती चीज़ तुमचे ऊपर वही करून होते असे ते का गौर करून तुम्ही ऐका इथं का वही केलं अल्लाह ताला इन्ननी अना अल्लाह पहली चीज़ तौहीद मेकस अल्लाह बोलो बीजू कन्यो खुदा जाऊ सके ना अल्लाह जाऊ सके ना माबूद जाऊ सके ना ला इलाहा
इल्ला हुवा, इलाह बलान जे कोणाची माणशी इबादत करतात, माबूद. वलाहा बलान माणूस बेचैन जाऊन कोणारी धावता कशी, बोकडे पिलाचे बेचैन जाऊन आपल्या मामाकडे धावता, चेडू असे परेशान जाऊन आपल्या मामाकडे धावता. इशिकच इंसानाची तब्येत नवकास, काही परेशानी आली तो अल्लाह हरी धावकास. इसली जात जे कोणती जाते हरी माणूस परेशान बेचैन जाऊन धावता आणि तेजेकडे वचून मागता ते का इलाह बोलता. अल्लाह बोलता इलाह जाऊची सिफत अल्लाहची गत असली. आमकां काही परेशानी आयली, काही बेचैनी जाली, बीजी काय झाले, फौरन आम्ही अल्लाह हरी रुजू करूकास. ला इलाहा इल्ला हुवा, माबूद जाऊन इल्ला अना, मोज्या अलावा कोण्यू माबूद जाऊन सो लायक नायकस फाबुदनी. ताजो मोजिकच तुम्ही इबादत करा. आणि इबादती भितर पहिली चीज कोणती, व्हडली चीज सामान अहम नामाज. नामाज ठेका करूचे हेजी को हिकमत अल्लाह सांगलो, बा अकीमी सलाता लिजिक्री. नामाज तुम्ही कायम करा. कायम करा मला तुम्ही खुद पडा, सही सही पडा आणि माणसाको नवजेर तुम्ही उभे करवा, तेंका को नवजे ऊपर हाडा. नामाज ठेका करूचे लिजिक्री, मोजो आठव तुमका पडते राहो. माणूस आपले कामकाज भितर राहता, आपलं बिझनेस भितर राहता, घरे राहता, बी दुसरे काही चीजे भितर राहता, मिसगती येता डायरेक्ट कारोबारा भितर राहता. माणूस जहन ह्यारी तारी वचा कस दिसा 5 मरतबा अल्लाह ताला आपले दरबार आपवता आणि बोलता 5 मरतबा म्हाका आठव करतले दिसा, तरी सगळो दीस तुमच्या दिमागा भितर दिला भितर म्हजो आठव राहतलो. असं म्हजो आठव करूचे असं नामाज करू कस. माणूस नामाज केलो तरी अल्लाहचो इस्तेहजार तेजे दिला भितर येवं कस. नवजे उपर बोला बंदो काशे आपल्या परवरदिगारा समय उभे राहता. ही कैफियत आमची रावं कस. अल्लाह आमकां पलते वाटे, अल्लाह आमचे ऐकते वाटे, ही कैफियत आमचे भितर जावं कस. ही कैफियत जातली तरी आमच्या दिला भितर अल्लाहचे भे येतले. मिसगती भितर जे कोणती कैफियत असे तेज्या असरात भायर को राहतले, माणूस गुन्हापासून वरतलो. तसं नामाज करूचो मकसदच हे की अल्लाहचो आठव आमच्या दिला भितर दुबारा आठव पडू कस, तस्किरा जावं कात, याद दिहानी जावं कात. इशी न्हय की आम्ही नामाज पडून भायर गेले आमकां कल्ल्याकच का गेले का बोलो. नवजे उपर राहता आमचो दिमाग ह्यारी तारी घोवते राहता. इशी राहू नजे लिजिक्री बोले नामाज करूचो मकसदच म्हजो तस्किरा जावं कस, म्हजो आठव तुमच्या दिला भितर दुबारा येवं कस. तेजे मग अल्लाह ताला सारे इन्न सात आतियतून ने नामाज करू का अल्लाहचो आठव दरबा. अल्लाह आठव विसरू ना हे का सा बलन क़ियामत. क़ियामत आतियतून बलन येवचे असे बोलो, क़ियामत येवचे असे कस. अकादू उख्फीहा, मी तेका निकून धरवलाटे. अकादू उख्फी असो बाद उलमा मतलब सांगला की मैं चाहता कि मोजन को निकूँ बोलो. ये अरबा भितर एक अल्लाह तरी काही चीज़ों निकू सके ना. आणि भल्ली सेक्रेट धरूचे आला माणसं इशी बोलते होते मैं मका को तिची दाखणे ना बोलो. मतलब का एकदम सेक्रेट रहता बोलो. ते बोलता क़ियामते में एकदम सेक्रेट धरू लाटे, एकदम निकून धरू लाटे. हे का क़ियामत केत्ता बनून करले माणूस गुन्हा करते राहतलो, लास्ट टाइम तौबा करू सुरू करतलो. माणसा डटाई येतली, केत्ता क़ियामत येतली, केत्ता मौत येतली आमकां सांगायला लागे का. हर वक्त इंसान हेजी तयारी भितर राहो. कितना मौत येता करना, कितना क़ियामत येता करना, हर वक्त आम्ही तेजी तयारी करते राहू कस. तिंगा आमकां वसू कस बरोवन हिंगाकच आम्ही तेका तयार करते राहू का. क़ियामत खेका अल्लाह आवडते तेजी हिकमत सांगलो. लितुज्जा कुल्लु नफ्सिन बिमा तसा. तुज्जा बलन बदला, तुमचे जजा बलन बदला. हर नफ्स जे काही करते वाटे सा बलन कोशिश करूचे. दुनिया भितर हर नफ्स जे काही कोशिश करते वाटे तेंचो तेंका बदला ते वसो. जरुरी नाही हर मनशा दुनिया भितर बदला करूचे. केटलो म्हणजे निक्के काम करतात तेंका दुनिया भितर बजाहीर बदला मिळेला पण दाखवणार. अगर मिलूजिकत नाही तरी नाइंसाफी जातली अवसे अल्लाह कडे मिळतले. केटली मनशा उपर जुल्म जाता, दुनिया भितर इन्साफ मिळना. कोण इन्साफ देतले? अल्लाह इन्साफ देतलो. फौसे मेला मग भल्ली मनशा जुल्म करतात तेंका तेजो बदला मिळना. दुनियाची मनशे देऊ सकेना तरी अल्लाह कडे नाइंसाफी नाही. फौसे मेला मग अल्लाह त्याला तेका बदला देतलो. निक्के करो नोकटे करो तेका फावसे इंशाल्लाह मेला मग दोबारा अल्लाह जिंदा करतलो आणि तेजो बदला देऊनकोच वतलो. तासो कोणी ही आजमावण्याचे की मी निक्के काम करते वाटे म्हाका फल मिळना, रिजल्ट मिळना. या म्हज्या उपर जुल्म जालो म्हाका इन्साफ मिळना नाही. हिंगा इन्साफ मिळना तर फावसे थिंगा इंशाल्लाह इन्साफ मिळतलो. हर नफ्स जे काही करता तेजो बदला देऊन त्या सबब क़ियामतीचो दीस मुकर्रर करून गेलो. तासो अल्लाहचे रसूला खिताब करून अल्लाह सांगते वाटे. हालांकि अल्लाहच्या रसूलाची जरूरत नव्हती याची.
इंसान सांगच्या सबके अल्लाहच्या रसूला में खिताब करून सांगता की फला यसुद्दन्नका अन्हा मन ला युमिनु बिहा वत्तबअ हवाहु फतरदा सद्दा यसुद्द बलन रोकूचे गाफिल करूचे जे कोणती माणसे क़ियामते ऊपर ईमान हाडना वत्तबअ हवा हवा बला ख्वाहिश आणि आपले ख्वाहिशातचे पटर पडून वाटत तेन तुमका क़ियामतेचे आठवण रोखू नजे आणि तेन तुमका गुमराह करू नजे तेन बल्ले बलून तो फौसे क़ियामतेन गाफिल राहू नका कोणतून माणूस तुमका भडकवता हे क़ियामत सर कावा हिचं खाली अक्का खालाची दापणी रातले का मेला मग माणूस माती जाता का जाता मानचे इशी बनून तुमका क़ियामतेन गाफिल करू नजे तासब तुम्ही आठव दरवा अगर इशी करतले फतरदा तरदा बोला हालाक जाऊन तुम्ही को बर्बाद जातले तासब दुनिया भीतर जे कोणती माणसे क़ियामते ऊपर ईमान हाडना आपली ख्वाहिशाची पैरवी करते वाटे आपली मनमानी करते वाटे त्यांची जपणी ऐकून तुम्ही को त्यांचे बहकावा भितर येऊ नकात तुम्ही को क़ियामते आठवण गाफिल जाऊ नकात अगर तुम्ही गाफिल जातले दुनिया भीतर रहतले मगन रहतले अल्लाह सोडतले आखरते ऊपर ईमान हाडूचे ना बर्बाद जातले दुनिया भीतर को आखरते भीतर को हे हजरत मूसा खिताब करते वाटे हजरत मूसाला की ज़रूरत नव्हती त्यांची कौमे आणि आमका को अल्लाह ताला खिताब करते वाटे एक नबिया एटलो ताकीद करून वाचे ना हमा शुमा माणसे किसी गाफिल करू शकतात असं ही सच्ची जाऊन मी आठव धराव का तरीन हे जन मलको पडले एक तरीन नबी को जाऊँ का जाणत अल्लाह ताला मुंतखब करू का अपने हक़ कुछ कहीं जाऊ सके ना दूसरी चीज़ अल्लाह की कस इबादत करू का तीसरे नमाज करू का जाना जो मकसद अल्लाह में अठो करते रहूँ चा सबब चौथी चीज़ क़ियामत अल्लाह ताला निकवलाटे कितना अतली भरून करना आम्ही त्याची सबब तैयार करते रहूँ का पांचवी चीज़ जे काही आम्ही करतले ते तो फौसे अल्लाह ताला बदला आमका देतो लोक छठे दुनियाची माणसे आपली गफलत भितर राहूं छान आमका को गफलत भितर घालून जी आम्ही हे जन दूर राहूं का अल्लाह ताला आमका समर्थ तौफीक दो आमीन व आखिर दावाना